महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री, माझे सहकारी ज्येष्ठ बंधू आदरणीय प्रताप सरनाईकजी, आदरणीय विधानसभेच्या विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आणि मला नेहमी मार्गदर्शन करणारे अशा आमच्या ताई नीलमताई गोरेजी, लोकसभेचे आदरणीय माझे सहकारी ओमराजे निंबाळकरजी, तरुण सहकारी आणि माझे मित्र आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, गोकुळजी, सर्व माननीय आमदार आणि आजी माजी खासदार आणि लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी देखील या यामध्ये आहेत। व्यक्तिशः मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की खरं तर कोळशातून ज्यावेळी हिरेची चमक दिसते आणि त्यावेळी ते हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातूनच विश्व घडवण्याचं काम आपण ज्यावेळी करत असतो, त्यावेळी आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उपसभापती या पदावरती मान देऊन, बहुमान देऊन, मला वाटते तळागाळातला कार्यकर्ता देखील या पदापर्यंत जाऊ शकतो हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी असतील, स्वर्गीय आनंद दिघेजी असतील, ह्यांची प्रेरणा घेऊन ते सीएम पदाचा ज्यावेळी ते घेऊन काम करत होते त्यावेळी कॉमन मॅन ही एक ख्याती त्यांना मिळाली होती आणि मला वाटते सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सरकारमध्ये राहून तर सोडवलेच पाहिजे, परंतु त्याहीपेक्षा विधिमंडळामध्ये पण कामकाजामध्ये जो अपेक्षित आहे, तो कष्टकरी आहे, तो शेतकरी असेल, कामगार असेल, सर्वसामान्य वर्गाला पण देखील न्याय देण्याचं काम करण्याची भूमिका ही पुढच्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली घेण्याची एक संधी मला या निमित्ताने मिळून दिलेली आहे। अर्थात उपसभापती पदामध्ये अनेक लोकांची नावं घेण्यासारखी आहेत, ते गवई साहेबांपासून असतील, माणिकराव ठाकरे साहेबांपासून असेल, वसंत डावकर आहेत आणि आता नीलमताईपासून त्याची गरिमा ही वाढवण्याचं काम हे सातत्याने केलेलं नाही, तेच प्रयत्न या पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा पण राहणार आहे। परंतु हे करत असताना पण देखील पक्ष संघटना अजून कशी वाढेल, विशेषतः ग्रामीण भागामध्ये पण देखील आज पक्ष संघटना वाढलेलीच आहेत, परंतु ज्या भागामध्ये लोकप्रतिनिधी नाही त्या भागामध्ये अजून ताकद कशी या शहरामध्ये आणि विशेषतः भागामध्ये आपल्याला निर्माण करता येईल हा बघण्याचा मानस घेऊन मी आदरणीय शिंदे साहेब साहेबांबरोबर जिद्दीने आणि जोमाने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी मला हे बहुमान दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक राजकीय प्रश्न आपल्या मनामध्ये पण आहेत, पण तो वेळेवरती कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, कशा पद्धतीने त्याच्याबद्दल बोलायचे हे वेगळ्या व्यासपीठावरती आपल्याला सर्वांना बोलता येईल। ठीक आहे, आता काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो हे दुर्दैवी आहे। म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडीन। परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत, आभार आणि विशेषतः आदरणीय शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे पूर्ण ताकदीने ती मी निभवल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास मी देणार। मी या अगोदर देखील सांगितलेलं आहे की राजकीय व्यासपीठावरती या सर्व प्रश्नाला उत्तर देईन। आता पहिली प्रतिक्रिया तर येऊ दे, आता हळूहळू यायला लागलेली आहेत। कोण सांगतोय मी गट ठेव राहणार आहेत, कोण म्हणतोय की हे स्वार्थासाठी आलेत, कोण म्हणतो काय काय गोष्टी आहेत, तर ते वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल। कारण ज्यावेळी आपल्याकडे लोक येतात त्यावेळी तुम्ही स्वार्थाचा विचार करत नाही, आपल्याकडे जातात तर स्वार्थासाठी विचार करतात। हे जी बनणारी जी ख्याती जी लोकांची ती मी बोलीन आणि वेळेवरती योग्य रीतीने योग्य उत्तर देईन। एक लक्षात ठेवलं पाहिजे की आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, यांनी जी जबाबदारी दिली शेवटपर्यंत ती जबाबदारी मी पार पाडण्याचं काम विधिमंडळामध्ये केलेलं आहे। आदरणीय शिंदे साहेब पण त्या गोष्टीला साक्षीला आहे की एक पक्षाची ज्यावेळी भूमिका असते किंवा एक विचार असतो त्यावेळी आपण ती भूमिका
ज्यासाठी आपण आहोत ते मांडण्याचं काम आपण करतोय. जिकडे अयोग्य वाटत आहे, जिकडे योग्य वाटलं असेल तर तिकडे शासनाचं कौतुक देखील केलेलं आहे. आणि जर काहींना विसर पडला असेल की विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये माझं काय योगदान आहे हे त्या भागातल्या लोकांना माहिती आहे. पुणे जिल्ह्याच्या 21 विधानसभेमध्ये पण देखील संघटना म्हणून घेऊन तिकडे काम करत असताना जी जबाबदारी आहे, त्या कार्यकर्त्यांनाही देखील तुम्ही विचारलं तर ते समजेल. आता ठीक आहे, काही लोकांना असं वाटतं की आम्हीच आहोत, बाकी कोण नाही, तशी भूमिका नाही.